गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण आपल्या केमिस्ट्रीमध्ये इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मधलं सर्वात इम्पॉर्टंट चॅप्टर म्हणजे पिरियोडिक टेबल हे समजून घेणार आहोत. ऍक्च्युली आपण पिरियोडिक टेबल हे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी सर्वात बेसिक आणि मेन चॅप्टर आहे. एकदा तुम्हाला पिरियोडिक टेबल्सच्या प्रॉपर्टीज समजल्या की तुम्ही कोणत्याही कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज, त्यांचे कंपाऊंड्स कसे तयार होतील, त्यांचं स्ट्रक्चर कसं राहतील हे क्लिअर करू शकता. त्यामुळं हे जे पिरियोडिक टेबल आहे ते हे पिरियोडिक टेबल्सची सुरुवात कुठून झाली, म्हणजे ही टेबल बनवण्याची सुरुवात कुठून झाली आणि का झाली हे आपल्याला थोडक्यात माहिती असणं आवश्यक आहे. बघा, ऍक्च्युली इन 19th सेंचुरीमध्ये खूप सारे एलिमेंट डिस्कवर करण्यात आले. म्हणजे जी एलिमेंटची डिस्कवरी आहे ते 19th सेंचुरीमध्ये खूप सारे एलिमेंट डिस्कवर करण्यात आले आणि त्यामुळं त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज, इंडिव्हिज्युअल एलिमेंटची प्रॉपर्टीज स्टडी करणे, त्यांचे कंपाऊंड स्टडी करणे हे अतिशय डिफिकल्ट होतं. त्याच्यामुळं त्यावेळेस जे काही एलिमेंट शोधले गेले तर त्या एलिमेंटचा सिस्टमॅटिक स्टडी करण्यासाठीच, म्हणजे जे एलिमेंट सारख्या सारख्या प्रॉपर्टीज दाखवतात, सारखे सारखे कंपाऊंड्स बनवतात, तर त्यांना आपण ग्रुपिंग करणं आवश्यक होतं. बरोबर आहे? कशासाठी? त्या एलिमेंटचा व्यवस्थित अभ्यास करण्यासाठी आणि त्यांचे कंपाऊंड्स कोणते तयार होतात, सारखे सारखे प्रॉपर्टी दाखवल्यामुळं त्यांचा अभ्यास करणं सोपं जाईल आपल्याला. त्यामुळं सेम प्रॉपर्टी असणारे एलिमेंट्सला ग्रुपिंग करण्यासाठी आपण पिरियोडिक टेबल्स, हा जो मॉडर्न पिरियोडिक टेबल्स आहे हा त्यांच्याहूनच बनवलेला आहे. पण जेव्हा अर्लियर अटेम्प्ट करण्यात आले 19th सेंचुरीमध्ये, तर त्यावेळेस खूप कमी एलिमेंट डिस्कवर करण्यात आले होते. तर सुरुवातीला जे एलिमेंटचा सिस्टमॅटिक अभ्यास करण्यासाठी, म्हणजे सारखे प्रॉपर्टी दाखवणारे एलिमेंट्स कोणते आहेत हे स्टडी करण्यासाठी काही सायंटिस्ट लोकांनी 19th सेंचुरीमध्ये काही ग्रुप्स मांडले, म्हणजे सेट ऑफ एलिमेंट्स मांडले ज्यांच्या प्रॉपर्टी सारख्या सारख्या आहेत. तर त्यामुळं आपण जे अर्लियर अटेम्प्ट आहे ते समजून घेणार आहोत आणि आपल्यासाठी तर मेन आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल्स. बरोबर आहे? पण हे जे अर्लियर अटेम्प्ट आहे टू क्लासिफाय द एलिमेंट विच शोज सिमिलर प्रॉपर्टीज, ते आपण पहिल्यांदा पाहून घेऊ. जसं क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, जे सारखे सारखे प्रॉपर्टी दाखवतात, त्यांचा पहिला अटेम्प्ट करण्यात आला होता. अर्लियर अटेम्प्ट जो आहे ते लॅवोसियस नावाच्या सायंटिस्टने केलेला आहे. ते लॅवोसियस इज कॉल्ड ॲज फादर ऑफ केमिस्ट्री. त्यांनी त्यावेळेस जे एलिमेंट शोधले गेले होते ते दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केले, मेटल्स आणि नॉन मेटल्स. त्यावेळेस जे अर्लियर एलिमेंट शोधले गेले होते त्यांनी त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीजून त्यांना दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं गेलं होतं. हे अटेम्प्ट कोणी केलेलं आहे? लॅवोसियर नावाच्या सायंटिस्टना. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज फादर ऑफ केमिस्ट्री. तर त्यांनी जे एलिमेंट डिस्कवर केले होते त्या टाइममध्ये ते दोन कॅटेगरीमध्ये क्लासिफाईड केले, मेटल आणि नॉन मेटल. आता त्यांनी मेटल्स कोणत्या एलिमेंट्सला म्हटलं तर जे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह प्रॉपर्टी दाखवतात. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे ज्या एलिमेंटची टेंडन्सी आहे की इझिली इलेक्ट्रॉन लूज करण्याची, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स करण्याची ज्या एलिमेंटची मोर टेंडन्सी आहे त्यांना त्यांनी मेटल या क्लासिफिकेशन्स मध्ये डिवाइड केलं. आणि जे एलिमेंट्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणजे ज्या एलिमेंटची प्रॉपर्टी आहे टू गेन द इलेक्ट्रॉन्स, जसं क्लोरीन एक इलेक्ट्रॉन गेन करून Cl निगेटिव्ह बनतो, त्यामुळे आपण याला इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम म्हणतो. आणि असे जे एलिमेंट आहेत जे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स करतात त्या प्रॉपर्टीला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी प्रॉपर्टी म्हणतो. आणि असे एलिमेंट्स नॉन मेटल कॅटेगरीमध्ये डिवाइड करण्यात आले. सुरुवातीला या अटेम्प्टसाठी, म्हणजे आपण सुरुवातीला हे जे अटेम्प्ट केला गेला हा आपण ऍक्सेप्ट केला, पण कालांतरानं काही वेळानंतर आपल्याला काही एलिमेंट असेही भेटले आफ्टर द डिस्कवरी ऑफ मेटलॉइड्स. मेटलॉइड्सची डिस्कवरी झाली जे मेटल सारखी प्रॉपर्टी दाखवतात, नॉन मेटल सारखी प्रॉपर्टी दाखवतात. त्याच्यामुळं ही जी
क्लासिफिकेशनचा अटेम्प्ट आहे तो डिस्कार्ड करण्यात आला. बट ड्यू टू द डिस्कवरी ऑफ मेटलॉइड्स, दिस classification of elements into metal and non-metals are discarded after the discovery of metalloids. नंतर नेक्स्ट अटेम्प्ट डोबेरायनर नावाच्या सायंटिस्टनी केला. त्यांनी ज्या एलिमेंटच्या सारख्या प्रॉपर्टी आहेत त्यांना ग्रुपमध्ये तीन सेटच्या ग्रुपमध्ये काय केलं, डिवाइड केलं. बघा लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांनी सांगितलं की कोणकोणते तीन ग्रुपवाले एलिमेंट सारख्या प्रॉपर्टी दाखवतात. याही वेळेस डोबेरायनर ट्राईबच्या वेळेस जे एलिमेंट डिस्कवर करण्यात आले होते ते सुद्धा खूप कमी होते, कारण ही जी डिस्कवरी आहे 1928 मध्ये झालेली आहे, म्हणजे 19th सेंचुरी मध्येच आहे. त्यावेळेस एलिमेंट खूप कमी होते आणि त्यांनी जे एलिमेंट स्टडी केले त्यांनी जे एलिमेंट सारख्या प्रॉपर्टी दाखवतात त्यांना तीन सेट मध्ये डिवाइड केले. म्हणजे असे तीन सेट केले त्यांचे जे एलिमेंट सिमिलर प्रॉपर्टी दाखवत असतात, म्हणजे सारख्या प्रॉपर्टी दाखवत असतात. त्या एलिमेंटला तीन एलिमेंटच्या सेटमध्ये डिवाइड केले. आणि त्यांनी सांगितलं आहे की असं केल्यानंतर जे मिडल एलिमेंट येत असते, जसं हा सोडियम एलिमेंट आहे मिडल या पहिल्या याच्यातला, लिथियम सोडियम पोटॅशियम, हे जे पहिला ट्राईड्स आहे म्हणजे तीन एलिमेंटचा सेट, त्यातला जो मिडल एलिमेंट आहे त्या मिडल एलिमेंटचं जे ॲटॉमिक मास असते, त्या मिडल एलिमेंटचं जे ॲटॉमिक मास असते हे पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचं काय असते, ॲव्हरेज असते किंवा मीन असते. जसं आपण इथे जर पुटअप केलं तर लिथियमचा ॲटॉमिक मास आहे 9, पोटॅशियमचा ॲटॉमिक मास आहे 39, त्याला आपण डिवाइड करू 2, याचं आन्सर येईल 23 आणि दॅट इज द mass of middle elements. आणि these three element shows similar property. असा ट्रेड त्याला तीन सेट मध्ये ऑब्झर्व झाला. तीन ट्राईड्स त्यांनी बनवले आणि त्याच्यावर एक स्टेटमेंट मांडून दिलं त्यांनी की जेव्हा एलिमेंट आपण त्यांच्या इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेसनुसार तीन सेट मध्ये अरेंज करू, तर जो मिडल एलिमेंट असेल त्या मिडल एलिमेंटचा ॲटॉमिक मास हे पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटच्या ॲव्हरेज ॲटॉमिक मास एवढं असेल, नियरली, एक्झॅक्टली नाही, नियरली तेवढं असेल, आर कॉल्ड ॲज डोबेरायनर ट्राईड्स. आणि तो त्या टाइममध्ये जेवढे एलिमेंट होते तर त्या टाइमच्या एलिमेंट्समध्ये हे तीन ट्राईड तो सक्सेसफुली एक्सप्लेन करू शकला. बरोबर आहे. आणि म्हणूनच आपण डोबेरायनरचं जे स्टेटमेंट आहे ते समजून घेतो. ही अरेंज द सिमिलर प्रॉपर्टी एलिमेंट्स, त्यांनी हे सिमिलर प्रॉपर्टी एलिमेंट काय केले, अरेंज केले इन अ ग्रुप ऑफ तीनच्या ग्रुपमध्ये, इन सच अ वे दॅट, अशा पद्धतीनं दॅट द ॲटॉमिक वेट ऑफ मिडल एलिमेंट, या मिडल एलिमेंटचं जे ॲटॉमिक वेट असते was nearly the same as the average atomic masses, is nearly the same as the average atomic masses of first and third element, called as Dobereiner's law. त्याला डोबेरायनरचा लॉ म्हटलं गेलं. आता बघा, डोबेरायनर ट्राईड्स मध्ये दुसरा ट्राईड्स क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हा जर घेतला आपण, तर हा जो मिडल एलिमेंट आहे ब्रोमीन, याचं जे ॲटॉमिक मास असते हे ॲव्हरेज ऑफ फर्स्ट अँड थर्डच्या एवढं असेल. जसं फर्स्ट आहे क्लोरीन, दुसरा आहे आयोडीन डिवायडेड बाय 2, 35.5 डिवायडेड बाय 2, 35.5 प्लस 127 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू किती येणार आहे याचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास, दॅट इज 81.25. जर हे सॉल्व्ह केलं तर नियरली इक्वल टू 80 आहे की नाही. आणि हे तिन्ही एलिमेंट हे सेम प्रॉपर्टी दाखवतात ज्या पद्धतीने हा जर तो लॉ फॉलो करत असेल तर. असं म्हणणं कोणाचं होतं, डोबेरायनर नावाच्या सायंटिस्टचं. सिमिलरली हा एक ट्राईड्स त्यांनी ऑब्झर्व केला, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम आणि बेरियम. तर तुम्ही जर बेरियमचं ॲटॉमिक मास, स्ट्रॉन्टियम या मिडल एलिमेंटचा ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट केलं, या दोघांच्या ॲव्हरेज मासचं मीन असते 137 डिवायडेड बाय 2, दॅट इज 88.5, नियरली इतके आहे ना.
आणि त्याच्यामुळं आपण सांगणार आहोत की त्यावेळेस त्यांनी जे काही ट्राईब्स तयार केले ते ॲटॉमिक मासच्या बेसिसवर केले, बरोबर आहे. आणि असं लक्षात आलं की हे तीन एलिमेंट सिमिलर केमिकल प्रॉपर्टी दाखवतात आणि जो मिडल एलिमेंट असतो तो ॲव्हरेज ऑफ फर्स्ट अँड थर्ड एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचा ॲव्हरेज असते आणि म्हणून याला डोबेरायनर ट्राईब्स म्हणतात. पण हे जे अटेम्प्ट आहे डोबेरायनर नावाच्या सायंटिस्टनं केलेला सिमिलर प्रॉपर्टी दाखवणारे एलिमेंट्स आयडेंटिफाय करण्यासाठी, तो बाकीच्या एलिमेंटसाठी प्रॉपरली फिट होऊ शकला नाही. त्याच्यामुळे या थेअरीचे काही लिमिटेशन्स आहेत, डोबेरायनर ट्राईबचे काही लिमिटेशन्स आहेत. तर लिमिटेशन्स म्हणा किंवा डिमेरिट्स म्हणा त्याचे. तर लिमिटेशन्स मध्ये त्यावेळेस जेवढेही एलिमेंट नोन होते म्हणजे जेवढे एलिमेंट माहिती होते त्या सर्वच एलिमेंटला तो या ट्राईब्स मध्ये फिट करू शकला नाही. समजलं, लक्षात आलं का? हे पहिलं ड्रॉबॅक्स आहे. ही कुड नॉट अरेंज ऑल द एलिमेंट्स. त्यांनी हे जेवढे एलिमेंट्स त्यावेळेस डिस्कवर करण्यात आले होते त्यावेळेस जेवढे नोन होते, पूर्णच्या पूर्ण आतापर्यंत जेवढे आपण डिस्कवर केले त्यावेळेस तेवढे नव्हते, व्हेरी फ्यू एलिमेंट्स आर डिस्कवर. पण त्यावेळेस जेवढे एलिमेंट नोन होते ते सर्वच एलिमेंट तो या ट्राईब मध्ये काय करू शकला नाही, फिट करू शकला नाही. ही ओनली अरेंज 3 ट्राईब्स ऍट दॅट टाइम्स. त्यावेळेस तीनच ट्राईब्स त्यांनी काय केले, एक्सप्लेन केले होते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट सायंटिस्टची थिअरी आली, ती आहे न्यूलँड्स. आणि न्यूलँड्सनं ऑक्टेव्स थिअरी मांडली. सेकंड जे एलिमेंटचं क्लासिफिकेशन्स आहे हे न्यूलँड्स ऑक्टेव्स मध्ये केलं गेलं. आता इन 19th century 1864 यालाच आपण लॉ ऑफ ऑक्टेव्स म्हणतो. तर हे जे क्लासिफिकेशन आहे हे फर्स्ट अटेम्प्ट आहे की एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीचं आणि एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचं जे रिलेशन्स आहे ते एक्सप्लेन करणारा फर्स्ट सायंटिफिक क्लासिफिकेशन्स म्हटलं तरी चालतं एलिमेंटचं. म्हणजे जे न्यूलँड्स ऑक्टेव्स आहे किंवा लॉ ऑफ ऑक्टेव्स आहे हे पहिलं क्लासिफिकेशन्स आपण केलं एलिमेंटचं, ज्या क्लासिफिकेशन्समुळे एलिमेंटची जी प्रॉपर्टी आहे हे त्यांच्या ॲटॉमिक मासशी रिलेटेड आहे हे या थेअरीनुसार समजावून सांगण्यात आलं. म्हणजे पहिला सायंटिफिकल अटेम्प्ट आला की एलिमेंटची प्रॉपर्टी हे त्यांच्या ॲटॉमिक मासशी रिलेटेड आहे हे या न्यूलँड्स नावाच्या सायंटिस्टनं प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला. यांनी काय केलं की त्यावेळेचे जे नोन एलिमेंट्स होते तर ते नोन एलिमेंट्स काही वेळेस 63 एलिमेंट्स डिस्कवर होते. तर त्या एलिमेंट्स पैकी काही एलिमेंट्सला त्यांनी त्यांच्या इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेसनुसार अरेंज केलं. तर जसं इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेसनुसार जर अरेंज केलं, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, त्यानंतर सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, पोटॅशियम आणि कॅल्शियम पर्यंत त्यांनी इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेसनुसार अरेंज केलं. आणि त्यांना लक्षात आलं की जो फर्स्ट एलिमेंट आहे तो त्याच्यानंतर येणारा जो 8th एलिमेंट आहे त्यानंतर येणारा 8th एलिमेंट आहे हे सारख्या सारख्या प्रॉपर्टीज दाखवत असतात. काय केलं त्यांनी की जेव्हा एलिमेंटला त्यांच्या इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेसनुसार अरेंज केलं तर एव्हरी 8th एलिमेंट shows similar property with that of first element called as Newland's octaves. यालाच ऑक्टेव्स लॉ म्हणतात न्यूलँडचा. बघा, हा जर पहिला घेतला आपण तर 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे हा आणि हा. हे जर फर्स्ट घेतला तर हे 8 झाला. हा जर फर्स्ट घेतला तर हे 8 होते. पहा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, 4, 5, 6 आणि 7 आणि 8 आहे ना. आणि त्यांचं म्हणणं आहे की एलिमेंटला जर त्यांच्या इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेसनुसार अरेंज केलं तर एव्हरी 8th एलिमेंट शोज सिमिलर प्रॉपर्टी विथ दॅट ऑफ द फर्स्ट, जस्ट लाईक दॅट ऑफ द म्युझिक्स ऑक्टेव्स, म्युझिकच्या ऑक्टेव्स सारखे.
दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ ऑक्टेव्स. आणि म्हणून याचं स्टेटमेंट आपण पाहिलेलं आहे की स्टेट दॅट वेन द एलिमेंट्स आर अरेंज order of their increasing atomic masses, when elements are arranged according to their increasing atomic masses, every eighth element, प्रत्येक 8वां element, every eighth element has the property similar to that of first element, one like that of the octaves of music, जसं म्युझिकच्या ऑक्टेव्ह सारखं असते, called as law of octaves. त्याला त्यांनी काय म्हटलं, लॉ ऑफ ऑक्टेव्स. आणि हा लॉ ऑक्टेव्ह जो आहे तो किती एलिमेंट पर्यंत व्हॅलिड झाला माहिती आहे का? या कॅल्शियम पर्यंतच व्हॅलिड झाला, म्हणजे एवढ्याच एलिमेंट साठी तो लागू पडतो. पण हा पहिला अटेम्प्ट होता की एलिमेंटच्या प्रॉपर्टीचं ऍटॉमिक मासची सायंटिफिकल रिलेशन समजावून सांगायचं. त्याच्यामुळे इट इज द फर्स्ट सायंटिफिकल थेरी टू एक्सप्लेन द प्रॉपर्टी आर रिलेटेड टू ऍटॉमिक मासेस. ठीक आहे, बट इट इज ओनली एक्सप्लेन अप टू द कॅल्शियम. फक्त हे कॅल्शियम पर्यंतच प्रूव्ह झाली. आता का बरं कॅल्शियम पर्यंत प्रूव्ह झाली? कारण कॅल्शियम नंतर तुम्हाला माहिती आहे की स्कॅन्डियम, टिटॅनियम हे डी ब्लॉकचे एलिमेंट येत असतात, है ना. आणि त्यामुळं डी ब्लॉकच्या एलिमेंटचे आणि एस ब्लॉकच्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीमध्ये फरक पडतो, हे लेटर ऑन आपल्याला माहितच आहे. आणि त्याच्यामुळं ही प्रॉपर्टी आहे, ही जी प्रॉपर्टी आहे ही फक्त कुठपर्यंत व्हॅलिड होऊ शकते, कॅल्शियम पर्यंत होऊ शकते. म्हणून या थेरीचे सुद्धा लिमिटेशन्स आहेत. तर पहिलं लिमिटेशन्स आहे, दिस थेरी क्लासिफिकेशन वॉज सक्सेसफुली अप टू द कॅल्शियम. म्हणजे या थेरीनुसार जे एलिमेंटचं क्लासिफिकेशन आहे प्रॉपर्टीनुसार, सिमिलर प्रॉपर्टीनुसार, ते आपण कॅल्शियम पर्यंत करू शकलो. बरोबर आहे. त्यानंतर दुसरं लिमिटेशन्स आहे की या टाइम पर्यंत काय झालं नव्हतं, जे इनर्ट गॅसेस आहेत यांची डिस्कवरी झाली नव्हती. नंतर लेटर ऑन जेव्हा इनर्ट गॅसची डिस्कवरी झाली तर हे ऑक्टेव्स रूल काय होणार आहे, इनव्हॅलिड होईल. कारण फ्लोरीन नंतर कोण येते असते, निऑन येत असते, आर्गॉन येत असते. एव्हरी 9th एलिमेंट शोज द सिमिलर प्रॉपर्टी होत जाईल. इथं जर 8वाला असता तर 9वा एलिमेंट सिमिलर प्रॉपर्टी दाखवली असते. त्याच्यामुळं त्यावेळेस नोबल गॅस डिस्कवर झाले नव्हते आणि नोबल गॅस डिस्कवर नव्हते झाले, त्यामुळं हे जे थेरी आहे या थेरीमध्ये हे सुद्धा जेव्हा नोबल गॅस डिस्कवर झाले तर ही थेरी व्हॅलिड राहणार नाही जर आपण नोबल गॅस याच्यात इन्क्लूड केले असते तर. आणि म्हणूनच वेन द नोबल गॅसेस वॉज डिस्कवर्ड, जेव्हा नोबल गॅस डिस्कवर्ड झाले ऍट अ लॅटर स्टेज देअर इन्क्लुजन्स इन द ऑक्टेव्स, या ऑक्टेव्स मध्ये इन्क्लुजन्स झालं असतं. म्हणजे देअर इज डिस्टर्बन्स इन द ऑक्टेव्ह, ऑक्टेव्स मध्ये काय झालं असतं, डिस्टर्बन्स झालं असतं. तर ही झाली तुमची न्यूलँडची ऑक्टेव्स थेरी. आता थर्ड सक्सेसफुल क्लासिफिकेशन जे आहे एलिमेंटचं कोण केलेलं आहे, मेंडेलिव्स नावाच्या सायंटिस्टनं.